रामकृष्ण. मंडळी, वारकरी नेमकं कोण आहेत किंवा वारकरी नेमकं कोण असू शकतं? विकास लवांडे यांच्या माहितीप्रमाणे जे विश्व हिंदू परिषदेमध्ये आहेत, जे संघामध्ये आहेत किंवा कोणी भाजपमध्ये आहे किंवा इतर संघटनामध्ये आहे, बजरंग दल वगैरे, ही वारकरी नाहीतच. आणि हेच विकास लवांडे स्वतः राष्ट्रवादी या पक्षामध्ये आहे आणि जे पक्षाचे कार्यकर्ते आहेत, मुख्य पदावर आहेत, ते सांगतायत की वारकरी कोण आहेत आणि कोण नाही. अहो, किमान आपण दुसऱ्यावरती जेव्हा असे काही ऑब्जेक्शन घेतो तेव्हा स्वतःकडेही एकदा बघा. आपण स्वतःला वारकरी म्हणून येता आणि आपण एका पक्षाचे कार्यकर्ते आहोत किंवा पक्षाचे एक पदाधिकारी आहोत आणि या पदावर बसूनही आपण इतर पक्षात काम करणारे किंवा इतर संघटनामध्ये काम करणाऱ्या लोकांना म्हणतात की तुम्ही वारकरी नाही. हा हक्क तुम्हाला कोणी दिला? ज्यावेळी जर तुम्ही कोणत्याही पक्षाचे अधिकृत उमेदवार नसले, अधिकृत पदाधिकारी नसले, त्यावेळेला तुम्ही हे निश्चितच बोलू शकता. पण जेव्हा तुम्ही एका पक्षाची प्रमुख भूमिका म्हणून मांडत आहे, पक्षाची भूमिका मांडत आहे, तेव्हा तुम्हाला हा नैतिक अधिकार अजिबातच नाही की या पक्षात काम करणारे किंवा त्या संघटनेत काम करणारे हे वारकरी नाही. तुम्ही अहो, नेमकं वारकरी आहेच कोण? एक साधा कर्मचारी आहे, तो वारकरी आहे. शेतकरी आहे, तो पण वारकरी आहे. अहो, वारकरी म्हणजे काय, घरदारावर तुळशीपत्र ठेवून जायचंय का? कुठल्या संघटनेत काम करायचं, काय उद्योग करायचे, काय उद्योगधंदे करायचे, ही ज्याचा त्याचा प्रश्न आहे. आणि उर्वरित वेळेमध्ये किंवा ज्याची त्याची आवड निवड समजून ही वारकरी संप्रदायामध्ये येते. शिवरायांचे मावळे काय वारकरी नव्हते काय? तुकाराम महाराज वारकरी होते तर काही शेती करत नव्हते का? आपले आपले कामधंदे सांभाळून जे भक्ती मार्ग ज्यांनी स्वीकारला त्यांना वारकरी म्हणता येतं. आपल्याला जर एवढीच वारकऱ्याची तळमळ असेल आणि तुम्हाला जर असं वाटतच असेल की ह्या पक्षात काम करणारे किंवा या संघटनेत काम करणारे वारकरी नसू शकतात, तर आपण नैतिकरित्या आधी स्वतःच्या पदाचा राजीनामा द्यावा आणि मग वारकऱ्यांनी काय करायचं काय नाही करायचं ते सांगा. रामकृष्ण.